आशुतोष कोई हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. योगेश भगतचा जर विकेट जर कोणत्या गोलंदाजाने घेतला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. सोनू मडवी अर्थातच दारावे या टीमचा एक कंदा समर्थक त्याच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत जाहीर झाले. तर बॉलिंग मार्कवर देखील या ठिकाणी पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित केले. आपण पाहू शकाल धीरज भोईर यावेळेस पहिलाच बॉल वेगाने चेंडू स्वार केलाय टप्पा मुडव्याच्याकडून. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे परंतु पंचांचा इशारा येतोय. यावेळेस आपला बॅटचा फोकस ओपन केलाय योगेश भगत उर्फ गॅरोने हा षटकार. यावेळेस देखील चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हरमधला. बॉलर पुन्हा एकदा धीरज सज्ज होते. यावेळेस देखील पुन्हा एकदा बिगिट केला जातोय परंतु तेवढ्याच ताकदीने हा स्ट्रोक केलाय. लांबलचक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 14 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 14 रन. तर बॉलिंग मार्कवर देखील विकी बोईर यावेळेस सज्ज होईल. नवी मुंबई एक्सप्रेस ही उपाधी देखील या गोलंदाजाकडे आपण पाहतोय आणि ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने अल्पावधीमध्येच आपल्या नावाचा दबदबा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र जरूर खऱ्या अर्थाने उंचवला. आपण पाहिली 10 PLची स्पर्धा HBC अलायन्स छत्तीसगड या टीमच्या दरम्यान देखील या खेळाडूने चांगला खेळ केलाय. यावेळेस पहिला बॉल दिशा थोडीशी बरकटली. -1 टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 16 रन. आणि आपण जर पाहिले तर सोनू मडवी याच्याकडून देखील पारितोषिक आहे. आराध्य 11 दारावे या टीम मधल्या जर कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि ज्या गोलंदाजाने योगेश भगतचा जर विकेट घेतला तर त्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर पोहोचेल भावेश नाईक तोपर्यंत एकेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एकेरी रन आतापर्यंत 17 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनलची लढत एक चांगलं भव्य दिव्य आयोजन हा एकविरा मित्रमंडळाच्या माध्यमातून जरूर कौतुक करावं लागेल. विराज पाटील, चेतन बात्रे, कल्पेश पाटील, जतीन पाटील, अतिश पाटील, रोनक पाटील व त्यांच्या संपूर्ण हा एकविरा मित्रमंडळाचं, कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आखली गेली. आणि तदनंतर जे प्रात्यक्षिक पाहिलं होतं ते प्रात्यक्षिक देखील जरूर आपल्याला अनुभवायला मिळते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. जेलची संधी आहे परंतु जजमेंट चुकलं. तोपर्यंत 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर 1 रन मात्र जरूर खात्यामध्ये ऍड केले जाईल. आतापर्यंत 18 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज विकी बोईर. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल यावेळेस विचाराच्या दिशेने घेऊन चाललाय टीम लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब 11 वाशीगाव या संघाला देखील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार झाला. चेंडू पैचा संपर्क तुटल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 रन. आतापर्यंत शेवटचे 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल.
या ओव्हरमधला सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर विकी सज्ज होते. यावेळेस देखील आखूड पद्धतीचा बॉल होता. बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं, परंतु तदनंतर कुठेतरी थोडासा स्वतःवर नाखुश आपल्याला पाहायला मिळते योगेश भगत उर्फ गॅरो. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार केला. योगेश भगतला दिला जातोय परतीचा इशारा आणि 500 रुपयाचा मानकरी. यावेळेस बॉलर विकी भोईर देखील आपल्याला पाहायला मिळते, जे पारितोषिक सोनू मडवी याच्या माध्यमातून देखील जाहीर झालं होतं. एक मोठा विकेट यावेळेस संपादन केला जातोय विकी भोईरच्या दरम्यान. एक गडी बाद 18 रन. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय, परंतु शेवटची ओव्हर क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात. कृष्णा सर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असतो, परंतु यावेळेस या टार्गेट सेट करणाऱ्या ओव्हरमध्ये किती रन कंप्लीट केल्या जातील. टीम लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब 11 वाशीगाव या टीमच्या दरम्यान हे प्रश्नचिन्ह जरूर असेल. एक मोठं बॅटल मैदानामध्ये रंगलं जात आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून देखील अनेक मायबाप प्रेक्षक आमच्या समवेत जोडले, त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकाल योगेश भगतला, ज्याने 9 बॉलमध्ये 14 रनचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी व एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न देखील योगेश भगतने आपल्या टीमसाठी दिला. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल विजय खडसे, एक यंग टॅलेंटेड खेळाडू देखील आहे आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील अनेक यंग टॅलेंटेड खेळाडू नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस पहिलाच बॉल भावेश नाईक गोलंदाजीच्या मार्कवर, चांगली फिल्डिंग धीरज भोईरच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी आहे, ताळमेळ चुकली आणि यावेळेस बॅट्समन बाद होईल. प्रशांत मात्रेला दिला जातोय परतीचा इशारा. सेकंड विकेट आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवर. ज्या वेळेस तुम्ही धाव घेता त्यावेळेस तुमचं कॉल कम्युनिकेशन देखील खूप महत्त्वाचं असतं आणि ज्या वेळेस तुमचं कॉल कम्युनिकेशन चुकतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला एका कठीण काळाला देखील सामोरं जावं लागतं. हेच चित्र देखील आपण यावेळेस या क्षणाला पाहिलं. प्रशांत मात्रेच्या दरम्यान न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. तर न्यू बॅट्समन सुमित मैदानामध्ये दाखल होते. आतापर्यंत 2 विकेट्स होतात. 19 रन्स स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच आहे. अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बॉलिंग मार्कवर देखील भावेश नाईक. यंदाच्या अंगामध्ये रबर बॉल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर अंडर 20 या टीमच्या दरम्यान हा एकूण खेळाडू म्हणून या खेळाडूला देखील सर्वाधिक मागणी आहे आणि तोच खेळाडू देखील बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय भावेश नाईक. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं. त्यानंतर एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला, परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 19 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त प्रमाणामध्ये परंतु लांबी तेवढ्याच किमतीची. चांगला झेल त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. रामेश त्या ठिकाणी तैनात देखील होता. चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला जातोय आणि बॅट्समन क्रमांक 3 देखील त्या ठिकाणी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. कामेश नाईक देखील त्या ठिकाणी तैनात होता. आपण बॅट्समन देखील तुषारजी मैदानामध्ये दाखल होतात. अनुभव देखील आहे या खेळाडूला. कित्येक वर्ष नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये देखील चांगला खेळ केलाय याच फलंदाजाने. अजूनपर्यंत शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील या इनिंगमधले. टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि आतापर्यंत 19 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू रिलीज झाला इनसाइड एज आणि तदनंतर चांगला झेल सिद्धेश म्हात्रे जो विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आहे.
बॅट्समन स्वतः टीमचा कॅप्टन स्वप्नील मैदानामध्ये दाखल होतोय. विनंती असेल की वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकाल किरण 11 शिरवणे संघ आणि खऱ्या अर्थाने जो संघ देखील सुपर 4 मध्ये दाखल झालाय. तर बॉलर देखील पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 19 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला गेला, थोडासा दडपण देखील होतं. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा बॉल यावेळेस देखील ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर तैनात आहे. तोपर्यंत 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आणि 21 रनचं लक्ष असेल. तर विनंती असेल की किरण 11 शिरवणे आणि त्याचबरोबर कैलासवासी मंगल मडवी स्मृती सारसोय संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे तत्परतेने. दीवाने इतने हो गए हैं कि उधर जाऊं कि इधर जाऊं, क्या करूं मैं। चल एक पारी करूंगा मैं कौन किसका मैच है? वासी ने टारगेट बनाया है पहले बैटिंग करके। हेलो, तो दोस्तों स्वागत है आप सभी का। ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, कोई डोर मुझे खींचे तेरी और लिए जाए। 21 रन चाहिए, 18 बॉलें हैं। धारावी और वाशी के बीच ये सेमीफाइनल मैच चल रहा है दोस्तों। पहले बल्लेबाजी की है वाशी ने एंड दे have set a target of 21 runs। और ओपनिंग बल्लेबाज और बहुत बहुत स्वागत है। थोड़ी देर बाद पारितोषिक वितरण होगा, प्राइस डिस्ट्रीब्यूशन होगा। मिथुन सर आएंगे, अमित साहब आएंगे और उनका बहुत बहुत स्वागत है। युवा दिल अजीज हृदय सम्राट दोनों बल्लेबाज का नाम है दोस्तों भावेश और उनका साथ देंगे धीरज। बहुत ही खूबसूरत नज़ारा दोस्तों, चारों तरफ हरियाली, बारिश का मौसम। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। और पहला ओवर करेंगे दोस्तों वासी की तरफ से, इनका नाम है जबरदस्त मुकाबला है। फरहान साहब, विराज साहब, आपको नतमस्तक हूं
क्रिकेट को बढ़ावा देने के लिए आप दोनों ने जो इतना अच्छा प्रयास किया है, फरहान साहब ने शाहबाज में क्रिकेट पिच तैयार करवाया यंगस्टर्स को मोटिवेट करने के लिए और क्रिकेट को बढ़ावा देने के लिए, फरहान साहब सैल्यूटिंग यू वंस अगेन। और जमाई राजा, गुड इवनिंग। ये जो दोनों बल्लेबाज है ना, इन्होंने 3 6 मारे ना बैक टू बैक हैट्रिक, तो सोनू मडवी के तरफ से 1000 रुपये इन दोनों और दोनों बल्लेबाज आपके ऊपर कुबेर की, आपके ऊपर लक्ष्मी की कृपा हो गई है। अगर आपने बैक टू बैक 3 छक्के मारे तो आदरणीय सोनू साहब की तरफ से आपको 1000 रुपए का नगद पुरस्कार दिया जाएगा। दोस्तों, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्था नमस्तस्यै 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 नमो नमः। 18 बॉल 21 रन, बड़ा जोरदार सेमीफाइनल मैच दोस्तों। ओहो, व्हाट ए बॉल, व्हाट ए ब्यूटीफुल बॉल बाय स्वप्निल। बिल्कुल वसीम अकरम और सोहेल तनवीर की याद दिला दी हमारे को इन्होंने। लवली बॉल। ओहो, वाइट बॉल। चेतन महात्रे सर, गुड इवनिंग सर, एम्पायरिंग की भूमिका में हैं आज। 1 बॉल 1 रन। ओ, बहुत ही अच्छी बॉल, यॉर्कर लेंथ की ये बॉल थी, मात्र 1 रन से संतोष करना पड़ेगा। लवली थ्रो बट मिसफील्ड दिस टाइम। रन ने लिया, नहीं तो 1 रन का नुकसान हो सकता था। 2 बॉल हो चुकी हैं और स्कोर है दोस्तों 2 रन। 18 बॉलों पर 21 रन चाहिए थे, 19 रन चाहिए 16 बॉल पर। और बल्लेबाज आ गए हैं धीरज, धैर्य, संयम, पेशेंस इनके पर्यायवाची। ओहो, व्हाट ए बॉलिंग, व्हाट ए ब्यूटीफुल बॉलिंग। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, गजब की गेंदबाजी, लवली बॉलिंग। मैच पल पल रोमांचक होता हुआ और उठा के खेला है इस बार। ओहो, हाथों में आ गया था लेकिन छोड़ दिया। सरदार माफ नहीं करेगा आपको। स्कोर हो गया दोस्तों बढ़कर के 4 रन। 2 बॉल बाकी है चेतन सर, 2 बॉल बाकी है चेतन सर, चेतन महात्रे सर। ओ, लवली बॉल, लवली बॉल, ब्यूटीफुल बॉल और रन आउट के चांसेस। हो, हाथों से चूक दिया और 1 रन का और इजाफा। स्कोर बढ़कर के हो गया दोस्तों 6 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 6 रन्स विदाउट लॉस while first over in progress. Oh, beautiful ball. Beautiful ball. Over की समाप्ति. After 1 over, score is 7 runs without loss. Now 12 बॉलें बची हैं, 14 रन चाहिए दोस्तों. 12 बॉल 14 रन. और सेकंड सेमीफाइनल के लिए मैं सिरोने और
सारसोली के कैप्टन को आमंत्रित करता हूं, टॉस के लिए आ जाएं प्लीज। बोथ कैप्टन्स आर रिक्वायर्ड, सारसोली एंड सिरोने, प्लीज आ जाइए। और इस मैच में आपको लेके चलते हैं। 12 बॉलें बची हैं और 14 रन चाहिए दोस्तों। रिक्वायर्ड रन रेट इज 7 रन्स पर ओवर। और गेंदबाजी की जिम्मेदारी दे रहे हैं आदरणीय सदानंद महात्रे साहब को। बहुत ही गजब के, मुझे तो जॉन्टी रोड्स टाइप साउथ अफ्रीका, इनकी जो हेयर कटिंग है उस हिसाब से तो वैसे ही लग रहे हैं ये। ओ लवली बॉल सर, ब्यूटीफुल बॉल। फरहान साहब स्वागत है आपका, आई लव यू। बहुत अच्छी बॉल सदानंद जी। और अब 11 बॉलें बची हैं और जीतने के लिए चाहिए दोस्तों 14 रन। ओहो, जादू भरी आंखों वाली, क्या गजब के गेंदबाजी कर रहे हैं। छोटा सा रनअप है इनका, लेकिन अनुभव बहुत ज्यादा है, अनुभव बहुत ज्यादा है। लवली बॉलिंग, एक और खाली बॉल, माफ कीजिएगा मिसफील्ड हुआ योगेश जी से। योगेश जी सरदार माफ नहीं करेगा आपको। तो 3 बॉल हो चुकी हैं इस ओवर में और 9 रन स्कोर हो गया है बिना किसी नुकसान के। 9 बॉल बची हैं, 12 रन चाहिए दोस्तों। और टॉस के लिए विनोद देवीकर साहब आ गए हैं। दोनों टीम के कैप्टन प्लीज आ जाइए, आपका स्वागत है टॉस के लिए। जी जी, 3 ओवर का मैच है सर। जी जी, सारसोले वॉन द टॉस, लेट्स सी व्हाट दे। ओ माय गॉड स्वप्निल, किस्मत ने साथ नहीं दिया, आप स्लिप हो गए थोड़ा सा, लेकिन ट्राइड बहुत अच्छा था आपका, बहुत अच्छा ट्राइड था। एक बार रिप्ले में हम दिखाते हैं, स्वप्निल का बहुत ही अच्छा अटेम्प्ट था। लवली अटेम्प्ट बाय स्वप्निल, लवली अटेम्प्ट। ओ उठा के खेला है, 6 रनों के लिए खेल दिया, सीमा रेसा से पार, हेलीकॉप्टर शॉट। स्कोर बढ़कर के हो गया दोस्तों 17 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 7 बॉलें बची हैं, 4 रन चाहिए मैच जीतने के लिए। कभी बॉल हावी हो जाती है, कभी बैट हावी हो जाता है, और ये डॉट बॉल निकालनी ही पड़ेगी हर हाल में। ओह लवली बॉल, लवली बॉल। तो दोस्तों ओवर की समाप्ति, 2 ओवर हो गए हैं, अब 6 बॉलें बची हैं और 6 बॉलों पर 4 रन चाहिए दोस्तों। 4 रन रिक्वायर्ड इन 6 बॉल्स। फरहान साहब आपका नतमस्तक हूं, उभरते हुए क्रिकेटर्स, यंगस्टर्स को आप बढ़ावा देते हैं, क्रिकेट का मनोबल बढ़ाते हैं फरहान साहब, थैंक यू वेरी मच। और आखिरी ओवर की जिम्मेदारी दी है खुद कप्तान योगेश आ गए हैं गेंदबाजी करने के लिए। 6 बॉलें 4 रन। धीरज को देखते हैं क्या होता है। ओके, 5 बॉलें बची हैं, 5 बॉल 3 रन। कैप्टन सर को कुछ डॉट बॉल निकालनी पड़ेगी अगर इस मैच में वापस आना चाहते हैं तो।
कैच, व्हाट ए कैच, ब्यूटीफुल कैच। और कैच लिया है विजय, तेरा कर्म ही तेरी विजय है, वाह। अब 4 बॉलें बची हैं और 4 बॉल पर जीतने के लिए चाहिए 3 रन। 4 balls are remaining now and 3 runs required। नए बल्लेबाज आ रहे हैं आदरणीय श्री विकी। विकी, खाली बोतल की भी कीमत होती है। विकी आ गए हैं, 4 बॉल 3 रन। कैप्टन सर बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, देखते हैं क्या होता है। और ये मुकाबला जीत लिया है दोस्तों, बहुत बहुत बधाई हो, बहुत बहुत बधाई हो आपको। और फाइनल में पहुंच गए हैं, बहुत बहुत शुभकामनाएं आपको सर।